हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13 श्लोक क्रमांक 4. ऋषिभिर्बहुधा गीतैः छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्विर्विनिश्चितैः. ऋषींनी अगदी सविस्तरपणे सांगितलेले आहे. वेदांमध्ये ऋचांमधून विविध प्रकारे विश्लेषण केले गेले आहे. ब्रह्मसूत्रांमध्ये युक्ती आणि हेतुपूर्ण असे त्यातील तथ्यांशासह सांगितले गेले आहे. श्लोक क्रमांक 3 मध्ये भगवंत श्रींनी सांगितले की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचे ज्ञान मी तुला सारांश रूपाने सांगतो. भगवंत श्री हे सर्व सारांश रूपाने थोडक्यात का सांगत आहेत याचे कारण ते येथे देत आहेत. हे सर्व ज्ञान विस्ताराने पूर्वी अनेक ठिकाणी अगोदरच सांगितले गेले आहे. तरी सुद्धा येथे गीतेच्या विषयाच्या ओघात ते अर्जुनाला संक्षिप्तपणे सांगत आहेत. पूर्वी बहुतेक जण वेद, शास्त्रे, पुराणे याचा अभ्यास केलेले असायचे. स्वतः अर्जुनाने शास्त्रांचा चांगला उत्तमपैकी अभ्यास केलेला आहे. त्यामुळे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हा विषय सविस्तर न सांगता तो अगदी थोडक्यात साररूपाने ते सांगत आहेत. भगवंत श्री सांगतात की ऋषींनी अनेक ठिकाणी याचे ज्ञान कथन केलेले आहे. वेदांमध्ये याचे विश्लेषण आलेले आहे. तसेच ब्रह्मसूत्रांमध्येही हे सांगितलेले आहे. याचा अर्थ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हा विषय काही नवीन नाही. याआधी तो सांगितला गेला आहे. यात नवीन असे काहीही नाही. विविध ग्रंथांमध्ये हा विषय सांगण्याची पद्धत निराळी असली तरी तत्व तेच आहे. क्षेत्र म्हणजे शरीर. शरीरात अंशात्मक रूपाने निवास करणारा आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ. आणि या दोहोच्याही अतीत म्हणजे परमात्मा भगवंत श्री आहेत. भगवंत श्रींमधून निर्माण झालेल्या पंचमहातत्वांमधूनच शरीर निर्माण होते. याच शरीरात भगवंत श्री अंशात्मक रूपाने निवास करत आहेत. याचा अर्थ शरीर म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे अंशात्मक अंतरात्मा हे दोन्ही परमात्मा भगवंत श्रीच आहेत. शरीर आणि मी हा अहंकार स्फुरणे हे द्वैत आहे. अंतरात्म्याचे आत्मज्ञान होणे हे अद्वैत आहे, ध्यान आहे. या पलीकडे परम आत्मपद प्राप्त होणे, ध्यानावस्थेतून अतीत समाधीत उतरणे ही अंतिम अवस्था आहे. ज्ञेय शरीर, ज्ञाता मीचा अहंकार या ऐवजी ध्यानात केवळ ज्ञान असणे ही ध्यानावस्था आहे. याही पलीकडे ज्ञानाच्या जाणीवेच्या अतीत आपण केवळ असणे ही समाधी आहे. शरीर अन्नापासून तयार होते. याला अन्नमय कोश असे म्हणतात. या शरीराला प्राणवायूचा पुरवठा नियमित होतो. त्यामुळे ते श्वासोश्वास घेऊन जीवित होते, सजीव होते. याला प्राणमय कोश असे म्हणतात. त्याच्या आत अंशात्मक अंतरात्मा असतो. त्याचे ज्ञान असणे म्हणजे ज्ञानमय कोश. शरीर आणि अंतरात्मा यांच्या अतीत परमात्मा जाणणे म्हणजे विज्ञानमय कोश. हे आकलन झाले की अंतिम ज्ञानविज्ञान असते. आता आणखी काही जाणायचे शिल्लक राहत नाही. या योगे आनंदाचे डोही आनंद तरंगे अशी अवस्था होते. हा आनंदमय कोश असतो. अशा प्रकारे हे पंचकोश मिळून आपले संपूर्ण जीवन आहे. आजच्या वैज्ञानिक भाषेत हे असे सांगता येईल. शास्त्रज्ञांनी पदार्थाचे अगदी अत्यंतिक टोकाला जाऊन विश्लेषण करून, विभाजन करून, पृथक्करण करून अणू शोधून काढला. वास्तविक अणू हे पदार्थाचे अगदी छोटे रूप आहे. ते अगदी क्षुद्र रूप आहे. परंतु शास्त्रज्ञांनाही महा आश्चर्य वाटले की या एवढ्याशा अतिलहान दिसू न येणाऱ्या एका अणूमध्ये महाऊर्जा निर्माण करायची क्षमता आली कशी आणि कोठून?
त्यांनी त्याचे पुन्हा विश्लेषण केले आणि परमाणू मिळाला. या परमाणूचे पुन्हा विभाजन केले आणि इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असे 3 भाग मिळाले. या परम अणूमध्ये महान ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. त्याची प्रचिती हिरोशिमा आणि नागासाकी येथे क्षणार्धार्थ झालेले लाखो लोकांचे भस्म होऊन आपल्याला आलेली आहे. आता या पार्श्वभूमीवर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचे आध्यात्मिक स्वरूप पाहू. यात मूलभूत फरक आणि तोही विचार करायला लावणारा आहे. पदार्थाचे वैज्ञानिक विश्लेषण आणि पृथक्करण विध्वंस करणारे आहे. द्वैताचे आध्यात्मिक पृथक्करण सृजन करणारे आहे. वैज्ञानिक ऊर्जा राक्षसी विध्वंसक आहे. आध्यात्मिक योग ऊर्जा दैवी सृजनशील आहे. वैज्ञानिक ऊर्जा विश्व नष्ट करणारी आहे. आध्यात्मिक योग ऊर्जा विश्वाचे रक्षण करणारी, कैवल्यानंद देणारी आहे. आपल्या योग्यांनी ध्यानावस्थेत योग साधना करून देहाचे आणि अंतरात्म्याचे पृथक्करण करून विदेही रूप साध्य केले. त्यांनी अंतरात्मा आपल्या देहापासून विलग केला. ही ध्यानावस्था होती. येथे दिव्य योग ऊर्जा निर्माण झाली. या ध्यानावस्थेत योग्यांनी आपला देह अंतरात्म्यापासून विभक्त केला. या दिव्य ऊर्जेमुळे देह अंतरात्म्यापासून निराळा झाल्यावर ते समाधीत उतरले. तेथे महादिव्य योग ऊर्जा निर्माण झाली. त्या योगे ते योगी देह आणि अंतरात्मा यापासून विभक्त होऊन परम आत्मपदाला पोहोचले. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्या अतीत, द्वैत आणि अद्वैत याच्या अतीत त्यांनी भगवंत श्रींना, परमात्म्याला प्राप्त करून घेतले. हरिओम.